रामकृष्णारी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार बोट नेक मध्ये एकदम आकर्षक आणि ट्रेंडिंग मध्ये असणारी ब्लाउज डिझाइन, जी की एकदम सुंदर अशी दिसून येते आणि कमीत कमी कापड असेल तर आपण डिझाइन कशी ॲडजस्ट करू शकतो हे देखील तुम्हाला आज इथं बघायला मिळणार आहे। तर बघा, डिझायनर गडे जेव्हा आपल्या ब्लाउजवरती आलेले असतात तरी देखील आपण त्यावर आपल्याला हवा तो गडा घेऊ शकतो, जसं की मी आता इथं तुम्हाला दाखवते। 4 इंच मी गळा रुंदीला घेतलेला आहे आणि वरचा बोटनेक मी 3.5 इंच उंचीला घेणार आहे। पूर्ण उंची गळ्याची तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता। मी 10.5 घेतलेली आहे। काटकोन तयार करत आता याचे सेंटर पॉइंट आपल्याला काढायचा आहे आणि छान असा आपल्याला इथं मस्त राऊंड शेप द्यायचा आहे। एकदम परफेक्ट असा गोलाकार तयार करण्याची ही एकदम सोपी ट्रिक आहे, जी मी तुम्हाला इथं सांगते। आणि बघा, आजच्या ह्या ब्लाउजला आपण कॅनव्हासचा वापर न करत फक्त आणि फक्त कापड मध्येच आपण डिझाइन बनवणार आहेत आणि गळा देखील आपला अल्टरचा असणार आहे आणि खालची बाजू देखील आपण कमरेची बाजू देखील आपण अल्टरची करणार आहेत। बघू शकता। आता वरचा गळा तसंच आतमधील गळा आपण कट करून घेतलेला आहे। याला स्टिच कसा करायचा सर्वात सोपी पद्धत मी तुमच्या सोबत आज इथं शेअर करणार आहे। जेव्हा तुम्ही पॉइंट मोकळे करून घेतात, तुम्हाला वरती बन लावायची असतात, दोरी लावायची असते, तेव्हा तुमचा जो आहे तो पॉइंट व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही ही टिप्स फॉलो करा। म्हणजेच मी कापड जॉइंट इथं राहू दिलेला आहे। बघू शकता तुम्ही वरती बरोबर अर्धा इंच कापडचा मी गॅप ठेवलेला आहे आणि आता स्टिचिंग करताना मी बरोबर इथं पॉइंट लावून घेते। चॉकच्या मदतीने मी पाव इंच लांबून पॉइंट लावला आणि तिथूनच मी टर्न घेतलेला आहे बरोबर। ओके, संपूर्ण गळ्यावरती आपण टिप टाकून घेणार आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पुढे दाखवत चालते।
बघा आपण जी डिझाईन बनवून घेणार आहेत त्यासाठी आपल्याला फ्रिल 2 प्लेट घ्यायचे आहेत, एका खाली एक अशा आपल्या म्हणजे एकावर एक येईल अशा 2 प्लेट मी घेते। तुम्ही लक्षपूर्वक बघा। तर डबल प्लेट घेतल्यामुळे काय झालं, आपल्याला भरपूर असा कापड इथं लागलेला आहे आणि फ्रिल आपल्याला संपूर्ण गळ्यावरती पुरत नाहीये। बघू शकता अपूर्णच येते, पण आपल्याला डिझाईन कंप्लीट करायची आहे। मग ते कशी करायची ते बघू आपण पुढे। आता 2.5 बाय 2.5चे मी हे चौकोन घेतले आणि चौकोनचा आपण ट्रायंगल बनवून घेतोय। हा जो काही कापड आहे तो थोडासा एकदम सटकणारा कापड आहे, तर खूप एकदम सावकाश एकदम हळूवारपणे ट्रायंगल देखील आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। एकाच मापाचे कट करायचे चौकोन। ट्रायंगलचं एक्स्ट्रा वाला जे पार्ट आहे खालचं शिलाई खाली ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। संपूर्ण ट्रायंगल आपण व्यवस्थित असे तयार करून घेणार आणि बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही टोक एकत्र घेत इथे टिप टाकणार आहे। बघा जे ओपन पार्ट आहे ट्रायंगलचे तिथे आपल्याला बोटाच्या मदतीने खालचं टोक आणि वरचं टोक दोन्ही टोक मॅच करायचे आहेत। बघू शकता आणि किती सुंदर अशी पाकळी आपली इथे तयार होते। फुलाची एकदम छान अशी पाकळी तयार होते। असा जो कापड असतो ऑर्गेन्झा फॅब्रिक झालं किंवा हे ह्या साड्यांचं नाव थोडं वेगळंच आहे काहीतरी, तुम्हाला जे सुचत असेल तर तुम्ही मला कळवा तसं कमेंटमध्ये की ह्या साडीला काय नाव आहे असं। तर बघा मी फूल असं मस्त मशीनमध्येच तयार करून घेते। तुम्ही सुई धाग्याच्या मदतीने देखील हे फूल बनवून घेऊ शकता। तर मी असे सेम 2 फुलं तयार केलेले आहेत। ओके, त्यानंतर आता आपण फ्रिल लावायला घेणार व्यवस्थित। फ्रिल लावत असताना मी बरोबर 1.5 ते 2 इंच असं कॉर्नर सोडून दिलेला आहे आणि मग तिथूनच आपण सुरुवात केलेली आहे। बरोबर सेंटरमध्ये जी टिप मी टाकून घेतलेली आहे तिथंच आपण पुन्हा टिप टाकतोय। डिझाईन अजून कंप्लीट झालेली नाहीये, खूप सुंदर अशी डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे। पूर्ण व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा म्हणजे कळेल। बघा फुलांवर देखील मी थोडीशी शिलाई मशीननेच असं टाकून घेते आणि मग नंतर आपण इथं बटन लावणार आहेत, शो बटन। तर अपूर्ण आपल्याला फ्रिल झालेली आहे त्यामुळे आपण फुलांच्या मदतीने आपली डिझाईन कंप्लीट केली आणि खूप सुंदर आणि एकदम युनिक असा लुक आपल्या ह्या डिझाईनला आपण इथं दिलेला आहे। जरी का आपल्याला फ्रिल अपूर्ण झाली तरी देखील आपण फुलांच्या मदतीने एकदम छान असा अट्रॅक्टिव्ह लुक आपल्या ह्या डिझाईनला दिलेला आहे आणि काहीतरी नवीन आणि वेगळी अशी डिझाईन तुम्हाला आज इथं बघायला मिळालेली आहे। तर अशा साड्यांवरचे ब्लाउज तुम्ही अशा पद्धतीने शिवून बघा, म्हणजे खूप सुंदर असे आकर्षक कोणी पण बघितल्याबरोबर वाव असंच निघतं तोंडातून। तर बघा आपण मस्त गोल्डन असे बटन लावून घेतले आणि आता आपण फ्रिलला काय करतोय, वरची जी प्लेट आहे दोन्ही बाजूचे वरच्या प्लेटचे एक एक टोक घ्यायचा आहे आणि सोबत एकत्र करत आपण गोल्डन असा मणी तिथं अटॅच करतोय। लक्षपूर्वक बघा, ज्या 2 प्लेट घेतल्या होत्या त्यातून आपल्याला फक्त एकच वरची प्लेटचे दोन्ही टोक घ्यायचे आहेत, म्हणजे एक प्लेट आपली खाली इथं शिल्लक राहते बरोबर आणि एकदम छान अशी डिझाईन आपली इथं तयार होते। तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तुम्हाला डिझाईन आवडली असेल, थोडी जरी फायदेशीर वाटली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद।